भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हे भारतातील 6वे ज्योतिर्लिंग मानले जाते. याची आख्यायिका अशी आहे की त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शिवाने येथे अवतार घेतला होता. भगवान शिवाने भीमासुराचा वध केल्यानंतर देवांच्या विनंतीनुसार ते येथे स्थिरावले, म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले. या मंदिराची रचना सुंदर असून ती हेमाडपंथी व उत्तर भारतीय वास्तुकलेचा सुंदर संगम आहे. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराच्या काही भागाचा जीर्णोद्धार केला होता. या परिसरातील मोक्षकुंडातून भीमा नदी वाहू लागते. भीमाशंकर अभयारण्य हे जैवविविधतेने नटलेलं आहे. येथे महाराष्ट्राचे राज्यपाणी असलेले शेकरू म्हणजेच मोठी खारी प्रामुख्याने आढळते. हा परिसर घनदाट जंगले, उंच डोंगर आणि सुंदर धबधब्यांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यात येथे पर्यटनासाठी खूप गर्दी होते. सकाळी 5 वाजता आम्ही दर्शनासाठी येथे लाईन लावली होती. अतिशय पाऊस होता, पण इथलं व्यवस्थापन खरंच खूप छान आहे. एका साईडला लाईन आहे आणि दुसऱ्या साईडला शॉप आहेत, मध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. सो 11 वाजता बरोबर आमचं सुंदर दर्शन झालं आणि खूप आनंदी होऊन आम्ही बाहेर आलो.